नमस्कार, मी श्वेता अंकले, KNN न्यूज मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। बेळगाव स्मार्ट सिटी शहरात होत आहे सुशोभीकरण, पण जिल्हाधिकारी कार्यालयाचेच दुर्लक्ष। बेळगावमध्ये आज शिवराज्याभिषेक दिन साजरा, अनेक मान्यवरांची उपस्थिती। शनी जयंतीनिमित्त शनेश्वर मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम, देशासाठी बळीराजांसाठी विशेष पूजन। आता पाहूयात सविस्तर बातम्या। आज शनी जयंतीनिमित्त पाटील गल्ली बेळगाव येथील शनेश्वर मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। बेळगाव पाटील गल्ली येथील शनेश्वर मंदिर येथे शनी जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शनी महाराज जन्मदिवस असल्याने सूर्योदयावेळी मंदिरमध्ये अध्यापक कुटुंबियांच्या वतीने तेलाभिषेक, रुद्राभिषेक व जन्मसोहळा पाळणा असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। जगात अशांती पसरली असून सर्वत्र शांती प्रस्थापित व्हावी यासाठी म्हणून शनेश्वर देवाचरणी प्रार्थना केली असून त्याचबरोबर बळीराजाला चांगले दिवस यावेत, तसेच पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी 8 तारखेला विराजमान होणार असून आपला देश महासत्ता व्हावा यासाठीही विशेष पूजा अर्चा करण्यात आली असल्याचे विलास अध्यापक यांनी सांगितले। मी पाटील गल्लीतील शनी मंदिरातून बोलत आहे। विलास अध्यापक शनी मंदिरचे ट्रस्टी आणि पुजारी। आज श्री शनी जयंती आहे। शनी महाराजांचा आज जन्म झालेला आहे। सकाळी सूर्योदयाच्या वेळेला शनी जयंतीच्या निमित्ताने पाटील गल्लीतील अध्यापक कुटुंबियांच्या अत्यंत प्राचीन आणि जागृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनी मंदिरमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळी सूर्योदयाच्या वेळेला श्री शनी महाराजांचा जन्मोत्सव आणि पाळणा झाला। पाळणा झाल्यानंतर श्री शनी महाराजांना तैलाभिषेक आणि रुद्राभिषेक करण्यात आला। त्यानंतर वेगवेगळे धार्मिक विधी, शनी शांती, तीळ होम आदी समस्त धार्मिक विधी इथं मंदिरामध्ये पार पडले। सध्या जी जगामध्ये अशांतता निर्माण झालेली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध सुरू आहेत, काही ठिकाणी दहशतवादी कारवाया सुरू आहेत, तर संपूर्ण जगामध्ये शांतता प्रस्थापित होऊन दे, माणसामधील वैर संपुष्टात येऊन दे आणि संपूर्ण जगामध्ये शांती लाभून दे। आणि आता पावसाळ्याला सुरुवात होणार आहे, तर मान्सूनचा पाऊस देखील चांगल्या प्रकारे पडून दे, त्याच्यामुळे बळीराजाला चांगले दिवस येऊन देत। बळीराजाला जर चांगले दिवस आले तर सर्वसामान्य जनतेला देखील अन्नधान्य चांगल्या सवलतीच्या दरात मिळणार आहे। परत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा 8 तारखेला पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत। 7 तारखेला त्यांचा तिसरा जो कालावधी आहे तो तिसरा कालावधी देखील यशस्वीरित्या पूर्ण होऊन दे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारत एक महासत्ता म्हणून उदयाला येऊन दे आणि संपूर्ण भारतातील संपूर्ण जनतेचे आरोग्य चांगले राहून दे, त्यांना उत्तम आरोग्य, ऐश्वर्य लाभून दे म्हणून श्री शनी महाराजांच्या चरणी विशेष पूजा आणि प्रार्थना करण्यात आलेली आहे। सर्वांना सुखशांती, आरोग्य लाभो अशी शनीचरणी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले। सकाळपासूनच शनिदेव मंदिरामध्ये दर्शनासाठी सर्व भक्त मंडळी रांगा लावून होते व या सर्व भक्तांना ट्रस्टच्या वतीने प्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगाव। बेळगाव स्मार्ट होत असताना जिल्हाधिकारी कार्यालय आवारात प्रशासनाचे मुख्य प्रवेशद्वाराकडेच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे। कसे ते चला पाहूयात। बेळगाव स्मार्ट होते, बेळगावला स्मार्ट सिटीचा दर्जाही मिळाला, पण खरंच असं होतंय का? स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या शहर सुशोभीकरणाच्या कामामध्ये जे विद्युत दिव्यांचे खांब तसेच पेवर्स बसवण्याचे कामही खूप निकृष्ट दर्जाचे आहे। एवढेच नव्हे तर जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये सुद्धा असाच प्रशासनाचा ढिसाळपणा पाहायला मिळतोय।
DC ऑफिस कंपाऊंड नेहमी गजबजलेले असते. येथे कोर्टही असल्याने बऱ्याच लोकांची वर्दळ असते. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीचे निवेदन देण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे आणि प्रत्येकाचा वेळही खूप अमूल्य असतो. पण या आवाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जी 2 घड्याळे लावली आहेत त्याचे प्रयोजन काय? त्या दोन्ही घड्याळ्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. घड्याळे बंद तर आहेतच, शिवाय मोडकळीस आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर जर अशा अवस्थेत असताना बेळगाव स्मार्ट कसे बनणार? या परिसरामध्ये नेहमी वाहतूक कोंडी होत असते. वाहने वेगात येत असतात. नागरिकांच्या सोयी व सुरक्षेच्या दृष्टीने याच परिसरात करोडो रुपये खर्च करून अंडरपास रस्ता तयार करण्यात आला, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. संध्याकाळच्या वेळी मद्यपींचा हा अड्डा बनतो, म्हणून अंडरपास वापरणे धोकादायक बनले आहे. लवकरात लवकर प्रशासनाला जाग येऊन ही घड्याळे बदलली जातात का, आता हे पाहावे लागेल. विनोद कोलकार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगाव. गुरुदेव रानडे यांनी केलेले सामाजिक कार्य आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजे, असे मत माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी व्यक्त केले. गुरुदेव रानडे यांनी केलेले सामाजिक कार्य आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजे, असे मत माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी व्यक्त केले. गुरुदेव रानडे यांच्या 67व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी अकॅडमी ऑफ रिलिजन ऑफ कंपॅरेटिव्ह फिलॉसॉफी रिलिजनच्या वतीने ते बोलत होते. कर्नाटक आणि भारतात आध्यात्मिक विचारांना मानवी मूल्ये दिली जातात. पुढे ते म्हणाले की बुद्ध, बसव, आंबेडकर, ज्ञानदेवांनी भारताला आध्यात्मिक विचार दिले. गुरुदेव रानडे हे तत्ववेत्यांच्या पंक्तीत मोलाची भूमिका बजावणारे म्हणून त्यांचे कौतुक केले. ಅಜ್ಞಾನದ ಕೇಡು ನೋಡೆಯ ಜ್ಯೋತಿಯ ಬಲದಿಂದ ಸಂಬಂಧದ ಕೇಡು ನೋಡೆಯ 12ನೇ ಶತಮಾನದ ಬಸವಾದಿ ಶಿವಶರಣರನ್ನು ಸ್ಮರಿಸಿ ಎಲ್ಲ ದಾರ್ಶನಿಕರನ್ನು ಸ್ಮರಿಸಿ ಅಕಾಡೆಮಿ ಆಫ್ ಕಂಪೇರಿಟಿವ್ ಫಿಲಾಸಫಿ ರಿಲಿಜನ್ ಈ ಸಂಸ್ಥೆ ವತಿಯಿಂದ ಜರುಗತಕ್ಕಂಥ ಗುರುದೇವ ರಾನಡೆ ಅವರ 67ನೇ ಪುಣ್ಯತಿಥಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆತ್ಮೀಯರು, ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಕುಲಪತಿಗಳು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರೊಫೆಸರ್ CM ತ್ಯಾಗರಾಜ್ ಅವರೇ, ಈ ಸಂಸ್ಥೆಯ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಆತ್ಮೀಯರು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀ ಮಾರುತಿ ಜಿರ್ಲಿ ಅವರೇ, ಸಂಸ್ಥೆಯ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಶೋಕ್ ಪೋದಾರ್ ಅವರೇ, ಈ ಸಂಸ್ಥೆಯ ಎಲ್ಲ ಆತ್ಮೀಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳೇ, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿರುವ GSS ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರೇ, ಆತ್ಮೀಯ ಶಿಕ್ಷಕ ವರ್ಗದವರೇ, ಮಾಧ್ಯಮದ ಸ್ನೇಹಿತರು, ಪುಣ್ಯ ಸ್ಮರಣೆ ಮುಂದಿನ ಜನಾಂಗಕ್ಕೆ ಅವರ ಆದರ್ಶಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿ ಹೇಳಬೇಕು. ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ತನ್ನ ಜೀವಿತ ಅವಧಿಯ ನಂತರವೂ ಸಹಿತ ಶತಶತಮಾನಗಳವರೆಗೆ ಜನಮಾನಸದಲ್ಲಿ ಅಳಿಯದಂತೆ ಉಳಿದವರು ಗುರುದೇವ ರಾನಡೆಯವರು. ಭಾರತ ವಿವಿಧತೆಯಲ್ಲಿ ಏಕತೆಯನ್ನು ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ರಾಷ್ಟ್ರ. ಕನ್ಯಾಕುಮಾರಿಯಿಂದ ಕಾಶ್ಮೀರವರೆಗೆ, ಕಚ್ದಿಂದ ಒಡಿಸ್ಸಾವರೆಗೆ ವಿವಿಧತೆ, ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಧರ್ಮಗಳು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಾತಿ ಜನಾಂಗಗಳನ್ನು ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ಈ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದ ಗಡಿ ಭಾಗವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜಮಖಂಡಿಯಲ್ಲಿ 18ನೇ ಶತಮಾನದ ಕೊನೆಯ ಭಾಗದಲ್ಲಿ ಜನಿಸಿದಂಥ ಗುರುದೇವ ರಾನಡೆಯವರು ಆಧ್ಯಾತ್ಮಕ್ಕೆ ಮತ್ತೊಂದು ಹೆಸರೇ ಗುರುದೇವ ರಾನಡೆಯವರು. ವಿಶೇಷವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಮಾನವೀಯ ಸಂಸ್ಕಾರಗಳನ್ನು ನೀಡಿದ್ದು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಚಿಂತನೆಗಳು. ಅದು ಬುದ್ಧ ಆಗಿರಬಹುದು, ಬಸವ ಆಗಿರಬಹುದು, ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಆಗಿರಬಹುದು, ಸಂತ ತುಕಾರಾಮ್ ಆಗಿರಬಹುದು, ಜ್ಞಾನದೇವರಾಗಿರ್ಬೋದು, ಇವರೆಲ್ಲರೂ ಸಹಿತ ಭಾರತಕ್ಕೆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಚಿಂತನೆಗಳನ್ನು ನೀಡಿದವರು. ಬುದ್ಧ ಹೇಳ್ತಾನೆ, ಬುದ್ಧಂ ಶರಣಂ ಗಚ್ಚಾಮಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಜೈನ ಮುನಿಗಳು 24 ತೀರ್ಥಂಕರು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತು ಜಿಯೋ ಜೀನೆದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಹೇಳಿದಂಥ ಮಾತು. ಅಹಿಂಸಾ ಪರಮೋ ಧರ್ಮವನ್ನ
ವಿಶ್ವಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟದ್ದು ಜೈನ ಧರ್ಮ. ಬಸವ ಕಾಯಕ ಮತ್ತು ದಾಸೋಹವನ್ನ ಕಲ್ಪನೆಯನ್ನ 12ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟವರು ಬಸವಣ್ಣನವರು. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ನಂತರ ಶಿಕ್ಷಣದ ಮಹತ್ವವನ್ನ, ಹೋರಾಟದ ಮಹತ್ವವನ್ನ ಭಾರತಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟವರು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು. ಇಂಥ ದಾರ್ಶನಿಕರ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಬಹುದೊಡ್ಡ ಪಾತ್ರವನ್ನು ವಹಿಸಿದವರು ಗುರುದೇವ್ ರಾನಡೆಯವರು. ನಾನು ಪ್ರಾಸ್ತಾವಿಕವಾಗಿ ಮಾತನಾಡುವುದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಕಾಕಡೆ ಅವರ ಒಂದು ಗೀತೆಯನ್ನು ಆಲಿಸಿದಾಗ ಈ ಒತ್ತಡದ ಬದುಕಿನಲ್ಲಿ ಅವರು ಆ ಪಂಡರಿನಾಥನನ್ನ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿದ್ದು ಅದು ಆಧ್ಯಾತ್ಮದ ಮೂಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಹಳ ಅಭಿಮಾನದಿಂದ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿಕೆ ನಾನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹುಟ್ಟು ಆಕಸ್ಮಿಕ, ಸಾವು ನಿಶ್ಚಿತ. ಈ ಬದುಕಿನಲ್ಲಿ ಬದುಕತಕ್ಕಂಥ ಜೀವನ ಅದು ಜನಪರವಾಗಿರ್ಬೇಕು, ಸಮಾಜಮುಖಿಯಾಗಿರ್ಬೇಕಂತಕ್ಕಂಥ ಕಲ್ಪನೆಯಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಬದುಕನ್ನು ಸಾಗಿಸಬೇಕಾಗಿದೆ. 21ನೇ ಶತಮಾನ ಭಾರತೀಯ ಶತಮಾನ ಅಂತೇಳಿ APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ನಮ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಭಾರತದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯುವಜನಾಂಗ ಎತ್ತ ಸಾಗಿದೆ. ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟಂತ ತಾಯಿ ತಂದೆಗಳನ್ನ ಪ್ರೀತಿಸದೇ ಇರತಕ್ಕಂಥ ಯುವಜನಾಂಗವನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ವೃದ್ಧಾಶ್ರಮಗಳು ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇವೆ. ಯಾವ ಮನೆತನದಲ್ಲಿ ನಾವು ಅತ್ಯಂತ ವಿದ್ಯಾವಂತರಾಗಿದ್ದೀವಿ, ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದೀವಿ, ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಅನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ತಾಯಿ ತಂದೆಗಳು ಇವತ್ತು ವೃದ್ಧಾಶ್ರಮದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಇದರ ಅರ್ಥ ಯಾವ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ನಾವು ಪಡೆದಿದ್ದೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಇವತ್ತು ನಮ್ಮಷ್ಟಕ್ಕೆ ನಾವು ಕೇಳಬೇಕಾಗಿದೆ. ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾನವೀಯ ಮೌಲ್ಯಗಳನ್ನ ಕಲಿಸಿದಂತ ಗುರುದೇವ್ ರಾನಡೆ ಅವರ ಮಾತುಗಳನ್ನು ನಾವು ಕೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ. यावेळी राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक त्यागराज, मारुती जिर्ली, अशोक पोद्दार आदी उपस्थित होते. संकल्प शिंदे, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन. दुल्हन की खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ. दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया. पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे. आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुती गल्ली, बेलगाम. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. बेळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. बेळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
मध्यवर्ती शिवजयंती महामंडळ व महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने आज सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला। यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, सचिव श्रीकांत कदम व नेते रमाकांत कोंडुस्कर, महादेव पाटील यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला। यावेळी शिवसंत संजय मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे महत्त्व सांगितले। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। हर हर महादेव, हर हर महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव। राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब व स्वराज संकल्प शहाजी महाराजांच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहिडेश्वरावरती हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली। शंभू महादेवाच्या पिंडीवरती डाव्या करंगळीचं कापून रक्ताचा रुद्राभिषेक घालून हिंदवी स्वराज्याचा यज्ञ पेटवला आणि या यज्ञामध्ये हजारो मावळ्यांनी, लाखो मावळ्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली। 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड येथे राज्याभिषेक होऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली। एका शिवशकेची सुरुवात झाली आणि आज या घटनेला 350 वर्ष पूर्ण होत आहेत। 350 वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आज संपूर्ण विश्वामध्ये घेतली जात आहे। छत्रपती शिवाजी महाराज आज हे विश्वाचे आयडॉल आहेत। छत्रपती शिवाजी महाराज हे कर्माचे आयडॉल आहेत आणि जिजाऊंनी जे मनी स्वप्न धरलं होतं ते स्वप्न जिजाऊंच्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून ते सिद्ध करून दाखवलं आणि जिजाऊने याही डोळा याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जिजाऊ महासाहेबांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मातेचं, आपल्या पित्याचं स्वप्न साकार या शिवराज्याभिषेक दिनी करून दाखवलं आणि या हिंदवी स्वराज्याचं पुढं साम्राज्यात रूपांतर झालं। अटकपासून कटकपर्यंत आणि तंजावरपासून पेशावरपर्यंत संपूर्ण देशामध्ये हिंदवी स्वराज्य आलं, मराठ्यांचं राज्य आलं। याच्या औचित्य दिनाचं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मी सर्व विश्वातील सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय शिवराय। या दरम्यान छत्रपती शिवाजी उद्यानमध्ये अनेक शिवभक्तांनी शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन राज्याभिषेकाला आपली उपस्थिती दर्शवली। श्री सद्गुरू सदानंद महाराज यांच्या 93व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अनगोळ येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। श्री सद्गुरू सदानंद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी सकाळी 8 वाजता अनगोळ येथे श्री सद्गुरू सदानंद महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। श्री सद्गुरू सदानंद महाराज यांच्या 93व्या पुण्यतिथीनिमित्त श्री रामसेना हिंदुस्थान राजहंस गल्ली अनगोळतर्फे बुधवारी विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली। बुधवार दिनांक 5 ते शुक्रवार दिनांक 7 जून रोजी या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। श्री सद्गुरू सदानंद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी सकाळी 8 वाजता श्री सद्गुरू सदानंद महाराज यांचा समाधी सोहळा पार पडला। त्यानंतर विविध कार्यक्रम झाले। या ठिकाणी सालाबादप्रमाणे श्री सद्गुरू सदानंद महाराजांची 93वी पुण्यतिथी वैशाख कृष्ण 14 या दिवसापासून ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा या दिवसापर्यंत पालखी मिरवणुकीने होत असते। तर ज्येष्ठ शुद्ध 14 रोजी सायंकाळी मंदिरात मंत्रपुष्प, भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम हे होत असतात। त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सदरू कार्यक्रम, दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सदरू कार्यक्रम सायंकाळी या ठिकाणी एक जिमचं उद्घाटन आहे। या उद्घाटनाला प्रतिष्ठित नागरिक हजर राहणार आहेत आणि ते सायंकाळी असा 8 ते 10 या वेळेत तो कार्यक्रम होणार आहे। तसंच या ठिकाणी आज गावातील भजनी मंडळांचं भजन या ठिकाणी होणार आहे आणि ते सायंकाळी 7 वाजता मंत्रपुष्पांजली, आरती, भजन, कीर्तन जो काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील ते होणार आहेत। तसंच उद्या दुपारी
उद्या सकाळी 10 वाजता भजन, दुपारी पूजा अर्चा आणि त्यानंतर मग 1 ते 4 या वेळेत महाप्रसाद आणि त्यानंतर पालखी मिरवणूक गावात संपूर्ण गावात पालखी मिरवणूक होत असते. दरवर्षी याप्रमाणे हा उत्सव होत असतो आणि या उत्सव होत असताना ही 93वी पुण्यतिथी आहे. आणि श्री सद्गुरू सदानंद महाराज हे पेशाने एक शिक्षकही होते. इथं मजगावला त्याने मास्तरकीची हे नोकरी केली होती. ते ज्यावेळेला याच्यातून आले, ज्यावेळेला विजापूरहून आले आणि इथं संकेश्वरजवळ अथणी या गावात त्यांना एक सत्पुरुष गाठ पडले आणि त्याने असं सांगितले की अमुक या ठिकाणी अथणी या ठिकाणी एक सुंदरही असं काहीतरी गाव आहे, त्या ठिकाणी तू जा आणि तिथे एक गुहा आहे, त्या गुहेत एक महाराज आहेत आणि त्यांची तू हे दीक्षा घे. ती दीक्षा घेऊन मग त्या ठिकाणी त्या गुहेत गेले आणि ते रस्ता काढत तिथे गेले आणि त्या ठिकाणी त्यांना गुरुपदेश मिळाला. काही काळ कुरुंदवाड सरकारच्या कुरुंदवाड सरकारच्या राज्यात त्यांनी काही काळ विष्णूंची पूजा केली, विष्णुदेवाची पूजा केली. ते नरसिंहवाडीला जाऊन तिथून ते कळशीतून पाणी घेऊन विष्णूंच्या मूर्तीवर ते घालत असत. तसंच त्यांनी मग त्यानंतर ते कालांतरानं त्यांचे सिद्धावधूत महाराज हे काय आता इथे या ठिकाणी सद्गुरू सदानंद महाराज आणि सिद्धावधूत महाराज या दोघांच्या समाधी आहेत. दोघांच्या इथे या ठिकाणी अस्थी आहे, एक अस्थी आहे त्या ठिकाणी आहे, दोघांचेही आहे. पण त्या ज्यावेळेला सिद्धावधूत महाराज ज्यावेळेला समाधी घेणार असं यांना समजलं, सदानंद महाराजांना समजलं, त्यावेळेला त्यांनी जाऊन त्या ठिकाणी महाराज मला तुम्ही आता सोडून जाणार, मी कुणाचा आधार घेऊ याप्रमाणे त्यांनी विचारल्यानंतर त्यांनी सिद्धावधूत महाराजांनी काय सांगितलं की तू घाबरू नकोस, आता तिथं हुबळीला जा तिथं म्हणजे सिद्धारूढ महाराज त्या ठिकाणी आहेत, त्यांचा आशीर्वाद तू घे आणि त्यांनी जे काय सांगतील त्याप्रमाणे तू वाग. म्हणजे त्यांचा अनुग्रह त्यांनी नंतर घेतला. आणि कलावती आई आणि सद्गुरू सदानंद महाराज हे दोघं गुरुबंधू झाले. कलावती आई हे सिद्धारूढ महाराजांची शिष्य, कलावती आई सिद्धारूढ महाराजांची शिष्य आणि त्याचप्रमाणे सद्गुरू सदानंद महाराज हेही त्यांचे शिष्य निघाले. आणि त्यानंतर हे सदानंद महाराज ज्यावेळेला आजारी पडल्यानंतर त्याला आता त्याला काय वाटलं की जे आजारी पडायच्या अगोदर प्लेगची साथ चालू होती आणि ते गेले होते हुबळीहून येत असताना गोखले म्हणून त्यांचे ते हे होते, गोखलेंच्या ह्याच्यातून ते रेल्वेतून यायच्या ठिकाणी आपल्या पादुकाचं दर्शन घ्यायचं. पादुकाचं दर्शन घ्यायला त्यांची हे होत होती, म्हणजे ओढ लागली होती त्यांना, पण याची ओढ लागली होती, पादुकांची ओढ लागली होती. त्यांच्या आजार पण तापानं फणफणत होते. अशा परिस्थितीत मिरजहून या ठिकाणी आले आणि तिथून बेळगावला आल्यानंतर बेळगाव रेल्वे स्टेशनहून दमणी, त्यावेळेला दमणीतून येऊन ह्या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्या सद्गुरूंचं दर्शन घेतलं, पादुकांचं दर्शन घेतलं आणि काही भक्तांच्या समोर बसून भक्तांना समोर घेऊन त्यांना भक्तांनी आत आणलं. भक्तांना महाराजांचं दर्शन घेतलं आणि जाऊन पलीकडच्या मठात तिथं पायरीवर बसले आणि त्यांची स्थिती त्या ठिकाणी होते 4 वर्ष. आणि त्यांनी शेवटच्या क्षणाला असं सांगितलं
की बाबांनो शेवटच्या क्षणाला असं सांगितलं की उत्सव करत असताना जो महाप्रसाद करता तो महाप्रसाद गावात झोळी घालून म्हणजे भिक्षा मागून ते काय म्हणतात तुमचं ते मागून तुम्ही जे काय धान्य जमेल त्या धान्यातून हा प्रसाद महाप्रसाद तयार करायचा आणि सगळ्यांना वितरण करायचं आहे. आणि त्यांना सांगितल्यानंतर मग मला काही थोडं होतं. आणि त्याच्या अगोदर महाराज आजारी होते. आजारी असताना आजारातून उठल्यानंतर हुबळीला गेले. इथे यायच्या अगोदर मी सांगतोय, यायच्या म्हणजे येऊन इकडे यायच्या अगोदर महाराज हे होते, आजारी होते. आणि त्यावेळेला आजारातनं बरे होऊन हुबळीला गेले. हुबळीला गेल्यानंतर सिद्धार्थ महाराजांना लांबच बघितलं आणि या सदानंद महाराज माझ्याकडे यायला लागले. सदानंद महाराज येत असताना मला त्यांना वाटलं याची हे स्थिती बरोबर नाही आहे, म्हणजे तब्येत खालावलेली आहे, चालायला येईन. आणि अशा परिस्थितीत तिथं गेले. तिथे गेल्यानंतर सिद्धार्थ महाराजांनी त्यांना काय सांगावं, हे सदानंदा तू या ठिकाणी आता इकडे येत जाऊ नकोस, मीच त्या ठिकाणी येतो आणि मीच अनगोळला येतो आणि मीच अनगोळला येतो म्हणून सांगितल्यानंतर अनगोळला ज्या आले ते आईंच्या स्वरूपात सिद्धार्थ महाराज आईंच्या स्वरूपात या ठिकाणी आलेले. आईंच्या स्वरूपात सिद्धार्थ महाराज या ठिकाणी आलेले आहेत. आणि इथं ज्या वेळेला मध्ये सांगायला लागलो मी, ज्या वेळेला इथं त्याने आले इथं काय साक्षात वगैरे असं तुम्हाला काय इथल्या लोकांना म्हणजे सदानंद महाराजांचं गुरुमंत्र घेतल्यानंतर कुणाला काय असं चांगलं काय असं वाटलं? सद्गुरू सदानंद महाराज हे यांच्या पूर्वाश्रमीचं नाव आहे नारायण. सदानंद महाराजांचं पूर्वाश्रमीचं नाव होतं नारायण. नारायणानंतर त्यांनी नारायण मार्तंड कुलकर्णी सोलापूरकर असं त्यांचं नाव होतं पहिलं पूर्वाश्रमीचं. आणि ते मूळचे सोलापूर गावचे कुलकर्णी होते. कुलकर्णी आत्नी तालुक्यातील बलवाड या गावचे ते त्यांचे आजोबा बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर गावाजवळ सोलापूर या गावचे ते कारभारी होते तिथे. आणि त्यावरून त्यांना सोलापूरकर हे नाव घेतलं गेलं. तर सोलापूर हे गाव बेळगाव जिल्ह्यापासून संकेश्वर या गावापासून जवळ 7 मैल दूर आहे. सोलापूर हे गाव संकेश्वर या गावापासून 7 मैल अंतरावर आहे. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि शेतजमीन होती ती खडकाळ. त्यातच पावसाचे प्रमाण कमी होतं. त्यामुळे शेतीचं उत्पन्न अल्पच होतं. अशा परिस्थितीत त्याने आपल्या गावापासून 7 मैल दूर असलेल्या संकेश्वर या गावी पायी चालत येऊन मराठी 7वीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं. मराठी 7वीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना कानडी पण लिहायचा येतो, वाचता येत होतं. 7वी पास झाल्यानंतर वयाच्या 18व्या वर्षी म्हणजे 1866 त्यांची नोकरी लागली केली. त्यावेळेच्या कुरुंदवाड सरकार संस्थानाने राजे श्रीमंत अण्णासाहेब पटवर्धन यांना भेटून तुम्ही हे एकच सांगा की त्यांनी इथं आल्यामागून इथल्या लोकांना कसं वाटलं, बरं वाटलं काय ते सांगा. किंवा त्यांनी आल्यानंतर त्यांना इथं बरेच त्यावेळेला भक्तजन होते, त्यांचे शिक्षकगण होते. ते शिक्षकांना त्यांनी म्हणावी तशी मला वाटते तशी प्रसिद्धी त्यांनी केली नाही त्यांची. तर त्यावेळेला आल्याबरोबर त्यांनी काय केलं, या ठिकाणी मठ हे नव्हतं. पण ते मारुती मंदिरमध्ये त्यांनी वास्तव्यात राहत होते. मारुती गल्ली येते तिथं राहत होते. तिथं राहिल्यानंतर त्यांना तिथं भजन कीर्तन असं भजनाचं एक त्यांना फार हे होतं.
आणि तिथं भजनं म्हणत होते. भजन म्हणत असताना तिथं भक्तगण जमा झाले. भक्तगण जमा होतो. मग त्यांना आता म्हणलं नाही महाराज असं इकडं तिकडं फिरण्यापेक्षा आम्ही तिथं मठच बांधूया. मग त्या मठाला त्यांचा विरोध होता. त्यांनी काय म्हणत, मठ हेच माझं, हे शरीरच माझं मठ आहे आणि मठापेक्षा शरीर माझं हे आहे, देहच माझा आहे, तेव्हा मला मठ नको. तरीसुद्धा भक्त लोकांनी त्यांनी ऐकले नाही. त्यांच्या तिथून मारुती मंदिरच्या इथे माती आणून इथे या ठिकाणी एक विहीर काढली. विहीर काढून त्या विहिरीचं पाणी वापरून या ठिकाणी वास्तू बांधले आणि या ठिकाणी त्यांनी काही काळ राहिले आणि त्यांच्याबद्दल बरेच म्हणजे त्यांनी जे काय बोलतील ते शब्द खरे होत होते. ते काही वर्षापूर्वी त्यांनी म्हणजे मलाही माहीत नाही, मी लहान होतो, मलाही त्यांच्याबद्दल काही जास्त तेवढं हे नाही आहे, तरीसुद्धा वडीलधारी मंडळी सांगत होते की काय किंवा महाराज असं म्हणत होते. त्या आमची ती बोलणं वाचा अगदी बरोबर खरी होत होती. तर या ठिकाणी घुमटमाळ ते मारुती मंदिर वगैरे आहे. तो आजूबाजूचा परिसर जो आहे तो आजूबाजूचा परिसर म्हणाला नाही. आज या ठिकाणी तिथे एकदम खाणी म्हणजे दगडाच्या खाणी वगैरे होत्या. त्या दगडाच्या खाणी जाऊन या ठिकाणी अशी सुंदर लहान मुंबई वसेल अशा या शब्दात त्यांनी सांगितलं होतं लोक. आणि इथले मजगावचे लोक, अनवळचे काही लोक व त्यांचे भक्त लोक हे या ठिकाणी येऊन त्यांचं भजन वगैरे करत होते, भजनाला साथ देत होते. त्यांची त्या ठिकाणी धुनी आहे म्हणजे अग्निकुंड आहे, या त्यांचं विश्रामस्थान तिथंच आहे. असे महाराज होते. आणि महाराजांच्या ह्याच्याबद्दल सांगायचं झालं ह्या भागात म्हणजे तुमचं काय चांगलं असं म्हणजे बरं लोकांना काय वाटलं ते सांगा की. त्यांच्यामुळे बरंच फायदा झालेला आहे, बराच फायदा झालेला आहे. त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केलेलं आहे की बघा व्यसनांचं त्यांनी हे केलेलं आहे, व्यसनमुक्तीचं सुद्धा हे केलेलं आहे. ते शिक्षक असल्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना सुद्धा ते व्यसनमुक्ती आणि हे सगळं त्यांनी पटवून देत होते. महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात। साड़ी तहजीब दिखाती, साड़ी परंपरा संभालती। महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना। आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम। आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम।
गॉट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खडे बाजार, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। पृथ्वीवरील जीवसृष्टी समृद्ध पर्यावरणावर अवलंबून असून पर्यावरणाचा विकास करणे हे मानव जातीचे आद्य कर्तव्य आहे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले। पृथ्वीवरील जीवसृष्टी समृद्ध पर्यावरणावर अवलंबून आहे, तसेच पर्यावरणाचा विकास करणे हे आज मानव जातीचे आद्य कर्तव्य आहे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले। जागतिक पर्यावरण दिनाचा एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सुवर्ण सौधजवळ जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते बस्तवाड येथे रोपे लावण्यात आले। त्यावेळी त्यांनी गावातील शालेय विद्यार्थ्यांना रोपटे लावून संबोधित केले। ते म्हणाले, या अनंत आकाशात जीवन असण्याचे कारण येथील वातावरण आहे। समृद्ध जंगल आणि वन्यजीवांचे अस्तित्व हे नैसर्गिक हवामान आणि जीवसृष्टीसाठी खूप महत्त्वाचे असते। केंद्र आणि राज्य सरकार अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने तसेच प्राणी संग्रहालयाच्या माध्यमातून पर्यावरण आणि जैवविविधता जपण्याचा प्रयत्न करत आहेत। देशातील जनतेने संविधानातील मूलभूत कर्तव्ये पार पाडून पर्यावरणाचा संवर्धन करण्याचे कर्तव्य बजावले तर आपली पुढील मानवी पिढी टिकून राहील व वाढेल, असे ते म्हणाले। संकल्प शिंदे, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगाव। पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। बेळगाव स्मार्ट सिटी शहरात होत आहे सुशोभीकरण, पण जिल्हाधिकारी कार्यालयाचेच दुर्लक्ष। बेळगावमध्ये आज शिवराज्याभिषेक दिन साजरा, अनेक मान्यवरांची उपस्थिती। शनी जयंतीनिमित्त शनेश्वर मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम, देशासाठी बळीराजांसाठी विशेष पूजन। बातमीपत्रामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी।